मित्रांनो नमस्कार. वंदे मातरम. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुद्रा त्रिवार वंदन. मित्रांनो, मराठ्यांचा इतिहास, मराठी मातीचा इतिहास. बघा मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये सर्वात मोठा आणि स्वराज्याला कलाटणी देणारा एक अत्यंत महत्त्वाचा विषय, प्रसंग, घटना ती म्हणजे प्रतापगडाचा रणसंग्राम. हा प्रतापगडाचा रणसंग्राम, ह्या रणसंग्रामाकडे संपूर्ण हिंदुस्थानाचं लक्ष होतं. म्हणजे भारतातील मोगल, औरंगजेब, मोगलांचे सगळे सरदार आणि नुकतेच महाराजांनी पश्चिम किनारपट्टी जी आहे त्या समुद्र किनारपट्टीवरती 6 महिने धुमाकूळ घातला होता. आणि त्यामुळे आदिलशाहीचे काही अनेक ठाणे असतील, किल्ले असतील, बंदर असेल, ते महाराजांनी आपल्या ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे आणि हे जे फिरंगी होते, पोर्तुगीज असतील, डच असतील, इंग्रज असतील, सिद्धी असेल, जंजिऱ्याचा सिद्धी, ह्या सर्वांवरती महाराजांची, मराठ्यांची एक जरब, एक भीती निर्माण झाली होती. आणि हा आदिलशहाचा सर्वात मोठा सरदार अफजल खान जेव्हा स्वराज्यावरती चालून आला आणि शिवाजी महाराजांना तो आता पूर्णपणे संपवणार, त्यांना खत्म करून टाकणार, स्वराज्य संपवणार, त्यामुळे हे सगळे जे शत्रू होते ना, हे सगळे आनंदित होते. आणि समुद्र किनाऱ्यावरती, पश्चिम समुद्र किनाऱ्यावरती यांनी हालचालीला सुरुवात केली होती. ह्याच्यामध्ये एक शत्रू होता, तो म्हणजे टोपीकर इंग्रज, राजापूरचे टोपीकर, हेनरी रेविंग्टन. हे खरं म्हणजे व्यापारासाठी आलेली ही लोक, परंतु व्यापार करता करता राजकारणामध्ये सुद्धा हे हातपाय हलवायला लागले होते. आणि ह्या सर्वांवरती लक्ष ठेवून होते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर. महाराजांची गुप्तहेर संघटना अत्यंत मजबूत होती आणि त्या गुप्तहेर संघटनेच्या माध्यमातून, हेरांच्या माध्यमातून महाराजांवरती, राजगडावरती सतत बातम्या येत होत्या की नक्की काय प्रकार चालू आहे आजूबाजूच्या प्रदेशामध्ये. अफजल खान आल्यामुळे स्वराज्यावर कोणता परिणाम होणार आहे. आणि आपले शत्रू जे म्हणतात ना की शिवाजी महाराजांचा बंदोबस्त जर अफजल खानाच्या माध्यमातून होत असेल तर काट्याने काटा काढला जातोय, याचा आनंद त्यांना होत होता. म्हणून संपूर्ण हिंदुस्थानाचं लक्ष आज छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाच्या ह्या युद्धावरती होतं. हे युद्ध अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून ह्या युद्धाच्या मागची जी पार्श्वभूमी आहे, हे युद्ध लढत असताना अफजल खानाने कोणत्या प्रकारची व्यूहरचना केली. छत्रपती शिवाजी महाराज डोंगरी किल्ल्यामध्ये राहत आहेत आणि सह्याद्रीच्या त्या कडा कपाऱ्यामध्ये डोंगरी किल्ल्यातून शिवाजी महाराजाला बाहेर काढलं पाहिजे. आणि शिवाजीला जर मैदानात आपण आणू शकलो तरच त्याचा बंदोबस्त करता येईल, त्याचा पराभव करता येईल आपल्याला. हे त्या या अफजल खानाला पुरेपूर माहिती होतं. आणि अफजल खानाबरोबर अनेक मराठी सरदारसुद्धा होते आणि त्यामुळे त्यांच्याकडून आलेली जी माहिती होती की डोंगरी किल्ल्यामध्ये सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यात असणारे हे जे किल्ले आहेत, यांना तिथे जाऊन शिवाजीशी लढणं अवघड होईल. आणि म्हणून शिवाजीला मैदानात आणलं पाहिजे आणि मैदानात जर युद्ध झालं तर शिवाजीला हरवणं सोपं जाईल. अशा प्रकारचा सल्लाही आपले सरदार त्यांना देत होते, ह्या अफजलला देत होते. आणि म्हणून हा अफजल खान शिवाजी महाराजांना मैदानात आणण्यासाठी अनेक डावपेच टाकत होता. आणि त्यामुळे महाराजसुद्धा सतर्क होत होते. बघा, महाराज जर चिडले असते, रागवले असते आणि रागारागाने जर आहे ना ते काही त्यांनी निर्णय घेतला असता आणि मैदानात उतरले असते तर अवघड झालं असतं. महाराज फार अत्यंत हुशार होते, बुद्धिमान होते, परिस्थितीची जाणीव त्यांना होती आणि ह्या परिस्थितीतून कसं बाहेर निघायचं
आणि ह्या प्रसंगाला कसं तोंड द्यायचं आणि ह्या सगळ्या प्रसंगातून तोंड देऊन त्यांनी ह्या अफजल खानावरती कशा प्रकारे विजय मिळवला, त्यांची व्यूहरचना काय होती, त्यांची मुत्सद्देगिरी कोणत्या प्रकारची त्यांनी वापरली गेली आणि त्यांचे डावपेच कसे होते, या सगळ्या विषयांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. जो प्रतापगडाचा रणसंग्राम झाला त्याची पार्श्वभूमी काय होती आणि शिवाजी महाराजांचे डावपेच काय होते आणि त्या डावपेचामध्ये हा जो अत्यंत भयानक राक्षसच एक प्रकारे महिषासूर, या महिषासुराला छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं ठार केलं, या विषयावर आपण, त्याची पार्श्वभूमी काय होती या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. मित्रांनो बघा, हा अफजल खान जवळजवळ येणे 12,000चं घोडदळ होतं, 10,000ची त्याची पायदळ होतं, तोफा होत्या, असंख्य छोट्या मोठ्या तोफा, आणि एवढी मोठी फौज घेऊन तो स्वराज्यावरती आला. आणि महाराजांचं आणि शिवाजी महाराजांचं आणि मराठी सरदारांचं, मावळ्यांचं, महाराष्ट्रातील लोकांची अस्मिता आणि अत्यंत जर श्रद्धेचं स्थान जर काय असेल तर ते तुळजाभवानी आई तुळजाभवानी म्हणजे मराठ्यांचं कुलदैवत, महाराजांचं कुलदैवत. आणि म्हणून ह्या अफजल खानाने पहिला तुळजापुरावरती आक्रमण केलं. तुळजापूर पूर्णपणे यांना नष्ट करून टाकलं, धुमाकूळ घातला तुळजापुरात त्यांनी आणि सगळं जाळपोळ केलं आणि त्याच्या फौजा संपूर्णपणे ना तुळजापुरात नासधूस करत होत्या. आणि हा अफजल खान मंदिरात गेला आणि अष्टभुजा असलेली ही तुळजाभवानीची जी मूर्ती होती त्या मूर्तीसमोर उभा राहिला आणि तो तुळजाभवानीला काय म्हणत आहे, बता तेरी करामत नाही तो मैं मेरी करामत दिखाता हूं. आणि तो जो घण आहे तो घण त्याने त्या अष्टभुजा मूर्तीच्या डोक्यावर घातला. घणाचा घाव म्हणजे बसता क्षणी मूर्ती चक्काचूर झाली, तुकडे तुकडे मूर्तीचे झाले, भग्न झाली मूर्ती. त्याने त्या मूर्तीला अक्षरशः ना बारीक 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 त्याचे कण करून टाकले. पण त्याला एक गोष्ट उमजत नव्हती, कळत नव्हती. कणाकणात परमेश्वर आहे आणि प्रत्येक कणात ऊर्जा आहे. ही ऊर्जा नष्ट होत नाही, ही ऊर्जा निर्माण करता येत नाही, परंतु ह्या ऊर्जेचं रूपांतर हे एका ऊर्जेतून दुसऱ्या ऊर्जेत रूपांतरित होते. ऊर्जा अक्षय आहे हे त्याला माहीत नव्हतं. त्या मूर्ख येड्या पिराला ते माहीत नव्हतं. ती ऊर्जा संपूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हृदयामध्ये समाविष्ट होत होती आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातूनच त्याचा काय होणार होता, नाश होणार होता. अत्यंत दुःखदायक, वेदनादायक हा प्रसंग. आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. राजगडावर ही बातमी आली. राजगडावर बातमी आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अत्यंत दुःख झालं. मासाहेब जिजाऊ यांना सुद्धा खूप दुःख झालं. तो अफजल खान पुढे सरकला. मराठ्यांचं, मराठी जनांचं ते दैवत होतं ते विठ्ठल. ज्या विठ्ठलाला शेकडो वर्षापासून लोक त्या ठिकाणी पंढरीला पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जात होते, त्या पंढरपुरात तो घुसला आणि ते पंढरपुरात त्याने नासधूस सुरू केली. पुंडलिकाला त्यांनी घेतलं आणि चंद्रभागेमध्ये फेकून दिलं. पांडुरंगाची मूर्ती त्या ठिकाणी वाचली. बडव्यांनी, पुजाऱ्यांनी ती मूर्ती लपवली आणि ती वाचली. हा धुमाकूळ घालत तो पुढे बघा, तुळजापुरात तो राहिला काही दिवस, पंढरपुरात सुद्धा थोडे दिवस त्याने वास्तव्य केलं आणि मग तो पुढे निघाला. आता हे का तो करत होता, त्याच्या मागचं एकच कारण होतं. ह्या कुलदैवतांवरती घाव घातल्यानंतर, त्यांची विटंबना केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानासाठी हा शिवा मैदानात येईल आणि आपल्याला आपल्याशी युद्ध करेल आणि त्याला सहज आपल्याला हरवता येईल. एवढेच त्याची आहे ना काय होती, त्याच्या मागची रणनीती होती. आणि महाराज पुरेपूर जाणून होते. काही क्षण असं वाटलं की मैदानात जाऊन त्याच्याशी दोन हात करावे, परंतु विवेकबुद्धी जागृत असल्यामुळे साक्षात आदिशक्तीने त्यांना आदेशच दिला, थांब.
वाट बघ, काय पापाचा घडा त्याचा भरू दे, त्याचा 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 मृत्यू हा तुझ्याच हातून होणार आहे. छत्रपतींनी स्वतःला आवर घातला आणि हा प्रसंग अत्यंत वेदनादायी होता. आणि आता तो स्वराज्यात घुसणार ह्या काळजीने संपूर्ण रयत आणि ह्या राजगडावरती जितके सरदार होते ते सगळे मावळे अत्यंत त्रस्त होते, चिंताग्रस्त होते. आता त्यावेळेस शिवाजी महाराजांबरोबर कोण कोण होतं, तर शिवाजी महाराजांबरोबर त्यावेळेस आई होत्या, माँसाहेब जिजाऊ होत्या, नंतर हे जे गोमाजी नाईक पानसंबळ होते, मोरोपंत होते, निळोपंत होते, सोनोपंत होते आणि नेताजी पालकर होते, रघुनाथ पंत होते. ही सगळी मुत्सद्दी मंडळी त्यांच्या सोबत होती. आणि ह्या मंडळींबरोबर महाराज काय करत होते, महाराज त्या ठिकाणी चर्चा विचार विनिमय की अफजलचं आलेलं संकट, स्वराज्यावर आलेलं संकट कसं परतून लावायचं याच्यावर चर्चा विचार विनिमय चालू होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी सर्वांना स्पष्ट सांगून टाकलं की ह्या अफजलला जावळीत गाठणार आणि पूर्ण फौजेनिशी त्याच्यावर आक्रमण करून त्याचा बिमोड करणार. महाराजांनी स्पष्ट सांगितल्यानंतर अगोदरच चिंतेत असणारे सगळे त्यांचे मावळे त्यांना धक्काच बसला. महाराजांनी असं काही केलं तर आहे ना, तर जीव धोक्यात घालण्यासारखं. आणि सर्व महाराजांना विनंती करू लागले की महाराज असं काही करू नका, अफजल खानाशी काय करा, सलगी करा, तह करा, युद्ध नको, युद्ध नको. पण महाराजांनी स्पष्ट शब्दामध्ये त्या सर्वांना सांगितलं, मी जर या खानाशी युद्ध केलं नाही तर हा खान धूर्त आहे, कपटी आहे, दगाबाज आहे. या खानाने संभाजी राजयास दगाबाजीने ठार केले, मलाही हा दगाबाजी करून ठार मारेल. आणि त्यांचं म्हणणं योग्यच होतं. म्हणजे आई जगदंबेचे विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अगदी जुळत होते. आईची इच्छा होती की ह्या महिषासुराचा वध करायचा आणि तो वध करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून व्हावं. आई जगदंबेची तीच इच्छा होती की काय. जेव्हा जेव्हा या धर्तीवरती अत्याचार माजला, ह्या राक्षसांनी हैदोस घातला, त्या यवनांचा राक्षसांचा नायनाट करण्यासाठी, त्या राक्षसांना संपवण्यासाठी भगवान विष्णू अवतार घेतले, विष्णूंनी अवतार घेतले आणि पृथ्वी ही दुष्टांच्या राक्षसांच्या ह्या राक्षसांपासून मुक्त केली. शिवाजी महाराजांना वाटत होतं की मी सुद्धा हा जो राक्षस आहे, हा अफजल खान आहे, ज्याने आई जगदंबेचा, आई भवानी मातेचा अपमान केला आहे, ह्या महिषासुरास, ह्या राक्षसास मीच ठार मारेन आणि त्यासाठीच माझा जन्म झालाय, असं छत्रपती शिवाजी महाराजांना असं राहून राहून जाणवत होतं, वाटत होतं. म्हणजे पहिल्या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी मनाची तयारी केली होती की अफजलला ठार मारायचं. पण त्यांच्या मताशी राजमाता जिजाऊ आणि त्यांचे जे मुत्सद्दी जी लोक होती, जुने जाणते हुशार, राजकारणाची पुरेपूर जाण असणारी जी लोक होती, त्यांना हे मान्य नव्हतं. मग शेवटी महाराजांनी त्यांना आणखीन एकदा समजावून सांगितलं की बघा, मी जर ह्या युद्धात उतरलो आणि ह्या युद्धामध्ये जर माझा विजय झाला तर स्वराज्य वाढेल, देव देश आणि धर्माचं राज्य अबाधित राहील, ते वाढेल आणि त्याची धाक या यवनांवरती निर्माण होईल. पण जर बरं काही झालं, बरं वाईट, तर तुम्ही बाळराजे शंभू त्यांना गादीवर बसवा आणि स्वराज्य वाढवा. राजमाता जिजाऊ यांच्या आज्ञेने स्वराज्याचा कारभार बघा. मी कीर्ती रूपाने उरेन, लढलो जिंकलो तर चांगलंच आहे, आणि जर काही बरं वाईट झालं तरी सुद्धा कीर्ती रूपाने उरेन. आणि हे महाराजांचे शब्द सर्वांच्या कानात जेव्हा पडत होते तेव्हा एक भीतीही निर्माण होत होती आणि एक ऊर्जाही मिळत होती की ह्या राक्षसाला मारण्यासाठी महाराज तत्पर आहेत, त्याचा अंत होईल, नक्कीच होईल. आणि
आता बघा, तुळजापूर पंढरपूरवरती आक्रमण केल्यानंतर सुद्धा शिवाजी महाराज मैदानात उतरत नाहीत म्हटल्यानंतर ह्या अफजल खानाने आणखीन एक डाव टाकला. काय डाव टाकला तर बजाजी नाईक निंबाळकर. हे बजाजी नाईक निंबाळकर जे होते ना, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे सक्के मेहुणे होते. आणि बजाजी नाईक निंबाळकर याला अटक करण्याचा आदेश आहे ना, हा अफजल खानाने दिला. अफजल खान तुळजापूर पंढरपूर करत करत मलवडी इथे गेला आणि मलवडीच्या जवळच फलटण आहे. आणि तिथून ह्या बजाजी नाईक निंबाळकर यांना अक्षरशः म्हणजे साखळदंडाने बांधून त्यांना आणलं आणि अफजलच्या समोर त्यांना आणण्यात आलं. आणि त्यांनी ठरवलं होतं की बजाजी नाईक निंबाळकरला काय करायचं, हत्तीच्या पायात देऊन ठार मारायचं. आणि ही बातमी जेव्हा शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली, छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत व्याकुळ झाले, कारण तो सक्का मेहुणा होता. सईबाई राणी साहेबांचा तो भाऊ होता, सक्का भाऊ. मेहुण्याला वाचवलं पाहिजे काही करून. आणि मग त्या विचारात असतानाच त्यांच्या विचारात एक गोष्ट आली, ती म्हणजे अफजल खानाच्या बरोबर एक नाईक राजे पांढरे म्हणून सरदार आहेत, मराठा सरदार. ते शिवाजी महाराज आणि शहाजी राजांच्या अत्यंत सलगीतले, जवळचे आणि महाराजांविषयी जिव्हाळा असलेली व्यक्ती. महाराजांनी गुप्तपणे त्यांच्यापर्यंत संदेश पाठवला आणि काहीही करा तुम्ही, परंतु बजाजी नाईकांना सोडवा. आणि मग त्यांनी हे जे नाईक राजे पांढरे आहेत त्यांनी अफजल खानाजवळ प्रस्ताव मांडला की काही करा, पण काय करा, बजाजी नाईकला सोडा. कारण का, बजाजी नाईक हा आपल्यासाठी लढलाय. हा शिवाजीच्या विरोधामध्ये जेव्हा युद्ध झालं येणे, त्या पहिल्या युद्धामध्ये तो लढलाय आपल्या बाजूने येणे. आणि तो काय आहे, आदिलशहाचा चाकर आहे, सरदार आहे, त्याला सोडावं आपण, असं त्यांनी विनंती केली. आता पांढरे राजे यांनी विनंती केल्यानंतर अफजललाही वाटलं की मराठा सरदार आहे आणि नाईक आहे, मग हा जर नाराज झाला तर बघा, मराठ्यांना त्याला असं वाटत होते की मराठ्यांना स्वधर्माविषयी वगैरे अभिमान नसावा, परंतु स्वतःविषयी आणि स्वतःच्या मनाला जर एखादी गोष्ट लागली तर आत्मसन्मानासाठी ते बंड करतात. आणि मराठा सरदारांनी कोणत्या प्रकारचं बंड करू नये, हे मोहीम आपली यशस्वी व्हावी म्हणून पांढरे राजे नाईक यांचं काय त्यांनी ऐकलं. परंतु ऐकत असताना त्यांनी एक अट टाकली. काय, किती होऊन, तो 60,000 होऊन इतका दंड भरायचा आणि बजाजी नाईक यांना आम्ही सोडतो. 60,000 होऊन म्हणजे 2,10,000 रुपये त्या काळातले. फार मोठा दंड त्यांनी लावला. शेवटी तिथे जे एक व्यापारी होते, त्या व्यापाऱ्यांकडून बजाजी नाईक निंबाळकर, त्यांचे सावित्रीबाई निंबाळकर यांनी काय केलं, ती दंड पैसा गोळा केला आणि तो भरला आणि बजाजी नाईक निंबाळकर यांची सुटका झाली. हा तिसरा प्रयत्न होता शिवाजी महाराजांना मैदानात आणण्याचा. अफजल खानाचा हा तिसरा प्रयत्न फसला आणि अफजल आता वाईच्या दिशेने निघाला. महाराज त्यावेळेस राजगडावर होते. राजगडावरती महाराज त्यावेळेस आहे ना, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत होते की हे ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्याची संपूर्ण इत्थंभूत माहिती गडावर येत होती. विवरचना आणि विचारविनिमय, वितर्क लावले जात होते की अफजल खानाशी लढायचं कसं, अफजल खानाच्या जमेच्या बाजू कोणत्या आहेत, त्याच्या म्हणजे दुबळ्या बाजू कोणत्या आहेत, दुखरी नस कोणती आहे, याचा संपूर्ण अभ्यास त्या ठिकाणी महाराज आपल्या मुत्सद्दी लोकांसोबत करत होते. आणि हे सर्व करत असताना महाराजांना ह्या युद्धामध्ये सर्वात जास्त मदत ज्यांच्यामुळे महाराजांच्या अंगी हत्तीचं बळ आलंय ते म्हणजे जेदे, नाईक जेदे. कान्होजी जेदे हे महाराजांसाठी काय म्हणतात त्याला, हत्तीचं बळ निर्माण करणारी व्यक्तीच ठरली. आता हे कान्होजी जेदे कोण होते तर कारीचे कान्होजी जेदे रोहिड खोऱ्यातले ते देशमुख होते आणि त्यांचा ह्या संपूर्ण मावळ खोऱ्यामध्ये अत्यंत मोठा दबदबा होता, त्यांचा मान सन्मान होता, त्यांचा शब्द प्रत्येक देशमुख मानत होता आणि फार मोठं त्यांचं वर्चस्व त्या विभागामध्ये, त्या प्रदेशामध्ये, त्या प्रांतामध्ये होतं.
मावळ खोऱ्यामध्ये लोक त्यांना फार मानत. कारी हे गाव आहे ना, डोंगर कपाऱ्यामध्ये ते छोटंसं गाव होतं आणि 100-1 लोकांचा उंबरा असलेलं, 100-200 लोकांचा उंबरा असलेलं छोटंसं गाव. त्या गावामध्ये ह्यांचा जयदेंचा सर्वात मोठा म्हणजे वाडा मोठा. कारीमध्ये जयद्यांचा मोठा वाडा, वाड्यामध्ये गाईगुरांचा गोठा. वाडा कसा होता? मोठा. गाईगुरांचा होता गोठा. आहे की नाही? आणि महत्त्वाचं म्हणजे तिथे कणग्या वगैरे ना भरल्या होत्या सगळ्या. म्हणजे कणग्यांचा म्हणजे धान्यांनी कणग्या भरल्या होत्या नाही. आणि तो कणग्यांचा साठा. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि इतके त्यांचे पाहुणे होते की त्यांच्या ओळखी, त्यांचे जे नातेसंबंध, त्यांच्याजवळ नोकर चाकर, त्यांच्याबरोबर काम करणारे जे मावळे, म्हणजे हा जर गोतावळा जर बघितला तर फार मोठा गोतावळा त्यांचा होता. आणि त्यांचं कुलदैवत नागेश्वर. तर त्यांना 5 पत्नी होत्या, 5 मुलं होती. त्यापैकी बाजी जेदे, त्याला महाराजांनी सर्जेराव ही पदवी दिली. हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी आज ते स्वतःला त्यांनी वाहून घेतलं होतं. हे जेदे म्हणजे कान्होजी जेदे स्वराज्यामध्ये आले कसे? तर सुरुवातीला ते कुठे होते? तर ते आदिलशाहीची चाकरी करत होते. ते काय करत होते? आदिलशाहीच्या चाकरीत होते. आणि जेव्हा माहुलीचा किल्ल्याचा विषय आपण मागे बघितला, माहुलीच्या किल्ल्याला वेढा पडला आणि मग तो किल्ला शहाजीराजांना द्यायला लागला. आणि त्यावेळेस आहे ना महाराज शहाजीराजांच्या पदरी मला यायचं आहे किंवा शहाजीराजांविषयी त्यांना खूप प्रेम होतं. आणि शहाजीराजांना त्यांनी विनंती केली की आपण काय करावं, मला आपल्या पदरी घ्यावं. आणि मग रणदुल्ला खानाला शहाजीराजांनी विनंती केली आणि मग हे जे कान्होजी जेदे आहेत ते शहाजीराजांच्या पदरी आले. आणि पुढे जेव्हा शहाजीराजांना कैद झाली ना, त्यावेळेस यांना पण कैद झाली होती, कान्होजी जेदेंना कैद झाली होती. आणि त्यांच्याबरोबरचा असणारा त्यांचा जो सेवक होता म्हणजे कारभारी होता आहे ना, दादोजी पंत लोहकरे, यांना पण अटक झाली आणि कनकगिरीच्या किल्ल्यात त्यांना कैद झाली होती. महाराजांची सुटका झाली म्हणजे शहाजीराजांची सुटका झाली तेव्हा यांची पण सुटका झाली. त्यानंतर शहाजीराजांनी त्यांना आपल्याजवळ बोलवलं आणि त्यांना कानमंत्र देऊन स्वराज्याच्या सेवेसाठी, शिवाच्या सेवेसाठी पुण्याला पाठवलं. तर अशा प्रकारे 1638 पासून कान्होजी जेदे हे शिवाजी महाराजांबरोबर स्वराज्याच्या वाढीसाठी काम करत होते. आणि स्वराज्यासाठी तन मन धन सगळं अर्पण त्यांनी केलं होतं. आणि अशा वेळेस बादशाची म्हणजे ह्या जो आदिलशाह आहे, ह्या आदिलशाह बादशाने जेव्हा अफझल खान निघाला स्वराज्यावरती स्वारी करण्यासाठी, फौजेसह निघाला, त्याचवेळी हा जो आदिलशाही फरमानं बादशाने काढली. आणि ती सगळी आदिलशाही फरमानं मावळ खोऱ्यातील सगळ्या देशमुखांना पोच करण्याचं काम आदिलशहाचे जे हस्तक होते, जासूस होते, ते देण्याचं काम करत होते. आणि बऱ्याचशा मावळ्यांना हे फरमान, आदिलशाहीचं फरमान, अत्यंत कडक असं फरमान सगळ्या मावळ खोऱ्यातील देशमुखांना मिळत होतं. आणि एके दिवशी ह्या कान्होजी जेद्यांना सुद्धा ते फरमान मिळालं. आणि त्या फरमानामध्ये सरळ लिहिलं होतं, आपण आपल्या फौजेसह अफझल खानाला जाऊन मिळणे, अफझल खानात सामील होणे, बगावत शिवाजीच्या विरोधामध्ये लढणे आणि बादशाची चाकरी करणे. अन्यथा, बघा अन्यथा हा शब्द आहे, अन्यथा काय होईल? तुमचा संपूर्णपणे काय होईल? नाश. कसा होणार नाश? बघा आजपर्यंत बादशाच्या विरोधामध्ये ज्या सरदारांनी काम केलं त्याची घरं दारं सगळी बेची राख करण्यात आली. त्यांचं म्हणजे कुटुंब, अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करण्यात आलं. आणि त्यामुळे सगळेच मावळ खोऱ्यातील जे मावळे होते किंवा हे जे देशमुख होते ते अत्यंत भयभीत झाले होते की आता करायचं काय, आता आपल्या स्वराज्याचं कसं होईल, शोभाचं कसं होईल, राजांचं ह्या परिस्थितीतून राजे कसे बाहेर निघतील, आपलं कसं होईल, वतन तर जाईल, आपली देशमुखी जाईल आणि आपलं घरादारावरती नांगर फिरू शकतो, घरदारं जाळून आपल्याला ठार करण्यात येईल, बेचिराग होईल, आपली घरं बेचिराग होतील आणि संपूर्ण कुटुंब नष्ट होईल, अशी भीती प्रत्येकाला वाटू लागली होती. आणि जेव्हा हे कडक शब्दातलं फरमान नायकांच्या हातात मिळालं तेव्हा त्यांनी ते जेव्हा उघडलं आणि वाचलं
तेव्हा त्यांनाही थोडा वेळ म्हणजे थोडंसं चिंता वाटली की स्वराज्याचं आणि आता शिवाजी महाराजांचं कसं होणार, ह्या सगळ्या प्रसंगातून ते कसे बाहेर येणार. आणि लगेच त्यांनी काय केलं, आपण म्हणतात ना, लगेच तयारी केली. शेला बांधला आहे ना, कमरेला शेला बांधला, तलवार लावली आणि आपल्या 5 मुलांना हाक मारली की तयार व्हा म्हणून. घोडी तयार केली आणि 5 मुलांसह कान्होजी जेधे महाराजांच्या भेटीसाठी दौडले. ते दौडत आहे ना राजगडाच्या दिशेने गेले, पण महाराज राजगडावर नव्हते. आता हा राजगड जर म्हणाल तर हिरव्यागार अशा झाडीमध्ये काळासार हा राजगड, आणि राजगडावरती भगवा झेंडा फडकत होता. जणू काही राजगड हा भगवा झेंडा फडकवत होता. आणि संकट असं त्याला भीती नव्हती, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे त्याचे रखवालदार होते, रक्षक होते. आणि मग महाराज तिथे नाहीत म्हटल्यानंतर महाराज कुठे होते, तर त्यावेळेस महाराज राजगडाच्या पलीकडे शिवापूरला होते. आणि मग हे कान्होजी जेधे शिवापूरला गेले. महाराजांबरोबर अनेक सरदार होते. चर्चा विचारमणी चालू होता. कान्होजी जेधे आपल्या मुलांसह आलेत हे ऐकल्यानंतर महाराजांना थोडंसं चिंता आणि थोडंसं काळजी वाटली. कारण त्याचं असंच होतं की महाराजांजवळ ज्या बातम्या येत होत्या ना, त्या सगळ्या महाराजांना चिंता, म्हणजे महाराजांची चिंता वाढवणाऱ्या सगळ्या बातम्या येत होत्या. मग जेव्हा राजांसमोर ते आले, कान्होजी जेधांना राजे म्हणाले, नाईक मुलांसह आलात, काय काम काढलं? महाराज ह्या जेधेंनी लगेच काय केलं, ते पत्र, ते फरमान राजांना दाखवलं. तर राजांनी फरमान बघितलं आणि वाचल्यानंतर जेधेंना त्यांनी सांगितलं, नाईक आपलं घरदार वाचवा, आपली वतनदारी वाचवा, आणि तुम्ही अफझलला जाऊन मिळा, अफझलच्या फौजेत जाऊन तुम्ही सामील व्हा. हे असं ऐकल्यानंतर त्यांना फार आश्चर्य वाटलं आणि धक्काच बसला की महाराज माझ्या इमानावरती आहे ना संशय घेतात की काय, असं वाटलं त्यांना. महाराज लगेच म्हणाले, अहो तुमचे शेजारी खंडोजी खोपडा गेला, तो अफझलला जाऊन मिळाला. आणि ते कराडच्या जवळ मसूर आहे, त्या मसूरचे सुलतानजी जगदाळे हा सुद्धा जाऊन अफझलला मिळाला. तुम्हीही जा, स्वतःचं रक्षण करा. असं म्हणता क्षणी जेध्यांचा म्हणजे जीव असा घाबरा झाला. काय बोलावं, कंठातून शब्द बाहेर निघेनात की माझी एवढी वर्ष, जवळजवळ 23 वर्ष माझी स्वराज्यासाठी गेली, आणि स्वराज्यासाठी मी वाहून घेतलं, मी महाराजांच्या चरणी, स्वामींच्या चरणी मी स्वतःला वाहून घेतलं, आणि त्यांनी मला असं म्हणावं. तर अत्यंत भयभीत होऊन आणि दुःखी होऊन कान्होजी जेधे नाईक म्हणाले, राजे असं न बोलणे, राजे असं न बोलणे. ही 5 मुलं आणि मी मान खाली झुकवत आहे, ही तलवार घ्या आणि तलवारीने आमची मानं कापून टाका, आपण असं न बोलणे. आमची निष्ठा पूर्णपणे तुमच्या चरणी आम्ही वाहिलेली आहे, स्वामींच्या चरणी आमची निष्ठा आहे. ह्या महाराष्ट्रासाठी आमचं संपूर्ण आम्ही जीवन अर्पण केलेलं आहे. इथून पुढचं संपूर्ण आमच्या जीवावरती पूर्ण हक्क तुमचा आहे. आणि हे जहागिरी म्हणाल तर लगेच त्यांनी काय केलं, हातात पाणी घेतलं आणि महाराजांच्या समोर हातावर पाणी सोडलं. म्हणजे पाणी सोडत म्हणाले, मी आत्ता या क्षणी माझी जहागिरीवर पाणी सोडत आहे. आणि त्यांनी हातावर पाणी सोडलं. महाराजांना फार आनंद वाटला. त्यांची एक परिषद घेतली होती महाराजांनी. एक लक्षात ठेवा, संकटात असताना तुमच्या सोबत असणारे जे निष्ठावंत लोक असतात त्याची पारख करा. कारण एखादा व्यक्ती, त्याच्यावर तुम्ही काहीतरी याने उपकार केलेला असतो, आणि उपकाराच्या भावनेने जर तो तुमच्या सोबत असेल तर त्याचा काहीही फायदा नसतो. आणि म्हणून महाराजांनी त्यांची परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेत ते उत्तीर्णच झाले. आणि शिवाजी महाराजांना फार आनंद झाला. कान्होजी जेधे ना त्यांनी अगदी मिठीच मारली आणि दोघांमध्ये परत चर्चा विचार विनिमय झाला की ह्या अफझलचा बंदोबस्त कसा करायचा. महाराजांनी लगेच आहे ना त्यांना एक कामगिरी दिली की तुम्ही ताबडतोब काय करा, मावळ खोऱ्यात जावा आणि जितके आपले देशमुख आहेत, त्या सगळ्या देशमुखांना एकत्रित करा आणि स्वराज्यासाठी लढण्यासाठी सर्वांना प्रेरित करा. कान्होजी जेधे तिथून उठले आणि लगेच मावळ खोऱ्यात कारीला आले
कारलीला आल्यानंतर लगेच त्यांनी काय केलं, संपूर्ण मावळ खोऱ्यातील जेवढे देशमुख आहेत त्या सगळ्या देशमुखांना आपण काय केलं, आवाहन दिलं, प्रेमाचं सांगावं पाठवला की या सर्व. आता नायकांचा आवाहन नाही म्हटल्यानंतर सगळे जे देशमुख होते ते सगळे देशमुख तारीच्या या नायकांच्या वाड्यावर आले, सगळे एकत्र बसले, सर्वांनी एकदिलाने आहे ना त्या ठिकाणी चर्चा केली. परंतु सगळ्यांच्या मनामध्ये फरमान जे आलं होतं त्या फरमानाची भीती होती की बादशाह काय करेल, घरादारा सकट आपली सर्वांची काय करेल, आपला नाश करेल आपला. ते सगळे भयभीत झाले होते. मग सगळ्यांनी नाईकांना प्रश्न विचारला, नाईक तुमचं मत काय? तेव्हा नाईक म्हणाले, माझी संपूर्ण निष्ठा मी स्वामींच्या चरणी अर्पण केलेली आहे आणि जहागिरी म्हणाल तर जहागिरीवर मी पाणी सोडलं आहे. या अफजलला ज्याने आई जगदंबेचा अपमान केलाय त्या अफजलच्या विरोधात आम्ही लढणार आहोत. हे ऐकल्यानंतर हे जे हे होते ना, म्हणजे मावळे, म्हणजे हे जे देशमुख होते, हे देशमुख सुद्धा त्यांच्याही मनगटात ताकद आली आणि तेही असे प्रेरित झाले. ते त्यांच्याही मनगटात सळसळत होती आणि त्या एकदिलाने सगळे एकत्र आले आणि सर्वांनी एकमताने शिवाजी महाराजांना मदत करायचं आणि स्वराज्य राखायचं. महाराष्ट्र ह्या राष्ट्रासाठी आपण स्वतःला वाहून घ्यायचं हे सगळ्यांनी ठरवलं. आणि इकडे अफजल खान आपली फौज वाढवत होता. आदिलशाही अनेक जे आदिलशाही ठाणी होती त्या ठाण्याचे ठाणेदार होते, किल्लेदार होते, त्या सगळ्यांना आदेश दिला होता. जसं आता विशाळगडचा किल्लेदार होता, त्यालाही आदेश दिला की संपूर्ण फौजेसह अब्दुल कादीर म्हणून त्याचं नाव होतं, ते जाऊन तुम्ही काय करा, अफजल खानाला जाऊन मिळा. तर अशा प्रकारे अफजलची फौज जी आहे ती हळूहळू म्हणजे 22, 25, 30, 35 अशी हजाराची फौज त्याची हळूहळू त्याची फौज वाढत होती. महाराज अत्यंत चिंताग्रस्त जरी असले तरी सतत त्यांच्या मुखातून जगदंब 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 म्हणजे प्रयत्न करता करता परमेश्वराची आराधना. एक लक्षात ठेवा, संकटातून मार्ग जर काढायचा असेल तर तुमची एकाग्रता असायला हवी, श्रद्धा असायला हवी, भक्ती असायला हवी आणि प्रयत्न असायला हवा. आणि प्रयत्नांच्या अंती परमेश्वर. महाराज प्रयत्न करत होते, प्रयत्न आणि यज्ञ दोन्ही महाराजांचं चालू होतं. आणि हे जे मावळ्यांमध्ये सुद्धा एक वीरश्री संचारला होता. जयदेवच्या माध्यमातून सगळे मावळ खोऱ्यातील सगळे मावळे सगळे संघटित होत होते. परंतु शिवाजी महाराज त्या ठिकाणी चिंताग्रस्त असतानाच, आई जगदंबेची प्रार्थना करत असतानाच, ह्या महिषासुराचा वध माझ्या हातून व्हावा यासाठी परमेश्वराला आई जगदंबेला प्रार्थना करत असतानाच एक चमत्कारच झाला की छत्रपती शिवाजी महाराजांना एक दिवशी यांना स्वप्न पडलं आणि स्वप्नात साक्षात आई जगदंबा तुळजा भवानी त्या ठिकाणी आली. आणि हे म्हणतात ना, हे जे तेज होतं ना, सहस्त्र सूर्यांचं तेज, सहस्त्र कोटी सूर्यांचं तेज त्या ठिकाणी अवतरलं. महाराजांचे डोळे दिपले. महाराज सतत त्यांना नमस्कारच करत होते, फक्त नमस्कार, आईला फक्त नमस्कार घालत होते. आईने काय केलं, जगदंबेने महाराजांना उठवलं आणि त्यांना म्हणाली, जगदंबा म्हणाली, आई म्हणाली, घाबरू नकोस, तुझा विजय होणार आहे. मी तुझ्या तलवारीत आत्ता या क्षणी स्थापित होत आहे. मी तुझ्या सोबत आहे. तुझी भवानी तलवार म्हणून मी तुझ्या सोबत आहे. तुझा विजय होणार आहे. असं म्हणून ती जी दिव्य ऊर्जा होती, ती सगळी दिव्य ऊर्जा, तेज त्या भवानी तलवारीमध्ये येऊन त्या ठिकाणी लुप्त झालं. महाराजांना जाग आली आणि ते स्वप्न बघितल्यानंतर, म्हणजे ते स्वप्न पडलं आहे आणि ते त्याने खूप महाराज भारावून गेले. महाराजांना साक्षात असा देवी आईचा आशीर्वाद मिळाल्यामुळे ते अत्यंत उत्साहित झाले आणि त्यांना ठाम आता निश्चय झाला त्यांचा, किंवा असं की आपण ह्या महिषासुरास ठार मारणारं आई जगदंबेने आपल्याला आशीर्वाद दिला. आणि लगेच ते काय केले, त्यांनी राजगडावरती आईसाहेब होत्या, नाही नेताजी पालकर होते किंवा मावळी सरदार जे काय सरदार होते, मग ते हे असतील पंत असतील, ते काय मोरोपंत असतील, निळोपंत असतील, रघुनाथ पंत असतील,
ह्या सगळ्यांना त्यांनी एकत्र केलं आणि आपलं पडलेलं स्वप्न सगळ्यांना सांगितलं. आणि ह्या सगळ्या मावळ्यांनी जेव्हा आणि ह्या मुत्सद्दी लोकांनी जेव्हा हे स्वप्न ऐकलं, त्यांनाही फार आनंद वाटला की साक्षात जगदंबा आई तुळजा भवानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे उभी आहे. फार आनंद वाटला. परंतु तरीही त्या लोकांचं, त्या सर्वांचं मन, म्हणजे मुत्सद्दी मंडळी जी होती, आई जिजाऊ माता होती, त्यांची इच्छा नव्हती की महाराजांनी सरळ समोर जाऊन अफजलची भेट घ्यावी वगैरे. तरी पण महाराजांनी ठरवलं. आणि आई मासाहेबांना सुद्धा त्यांनी अत्यंत प्रेमाने समजावून सांगितलं. आता जिजाऊ मासाहेब हा लहानपणापासून शूरवीर पराक्रमी सरदारांची ती लेक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ती आई आहे आणि शहाजीराजांची पत्नी. त्यामुळे त्यांना पीळ आणि पेच अगदी योग्य प्रकारे माहीत होता. शेवटी आई जगदंबेचा आशीर्वाद आणि तिची इच्छा आहे आणि म्हणून आईसाहेब सुद्धा तयार झाल्या आणि शोभाला त्यांनी आशीर्वाद दिला, काय कर, त्या राक्षसाचा मुर्दा पाड, संभाजी राजांचा बदला घे, माझ्या संभाजीला ज्याने मारलं त्या राक्षसाला ठार मार, आशीर्वाद दिला आईने. फार मोठं महाराजांसमोर एक संकट होतं की आईची परवानगी कशी घ्यायची, ते मोठं संकट होतं. आणि त्या संकटातून सुद्धा महाराज बाहेर निघाले. आईने सुद्धा परवानगी दिली. सईबाई राणीसाहेब अत्यंत आजारी होत्या आणि त्यांची परवानगी घेण्यासाठी ते गेले. त्या दोघांमध्ये असणारा संवाद म्हणजे अत्यंत हृदय पिळवटून टाकणारा. छोटे 2 वर्षाचे बाळराजे शंभू बाळाला जवळ घेतलं, हृदयाशी लावलं महाराजांनी आणि राणीसाहेबांचा निरोप घेऊन ते निघाले. 11 जुलै 1959 महाराज प्रतापगडाच्या दिशेने निघाले. महाराजांनी प्रतापगड निवडला. जावळीच्या खोऱ्यामध्ये खानाला बोलवायचं आणि त्याचा तिथे कोतळा काढायचा महाराजांनी ठरवलं. प्रतापगडी महाराज रवाना झाले. तो दिवस होते पावसाळ्याचे. कृष्णा कोयना ह्या नद्या, आज आपण बघतोय कृष्णा नदीच्या आपण काठी आहोत, कृष्णा कोयना तुडुंबपणे वाहत होत्या आणि पावसाचे दिवस असल्यामुळेच खान गप्प बसला होता. अन्यथा महाराजांवर लगेच त्यांनी आक्रमण केलं असतं. त्याने अनेक त्याचे सरदारसुद्धा स्वराज्यामध्ये धुमाकूळ घालण्यासाठी पाठवले होते. शिरवळसारखं ठाणसुद्धा त्यांनी जिंकून घेतलं होतं. परंतु त्याला हवा होता शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांना अटक करणं एवढंच त्याचं ध्येय होतं आणि ते करण्यासाठी तो डावपेच टाकत होता. आणि त्यांनी ठरवलं की आता वेळ न घालवता आपला हेबीज म्हणजे वकील आपला पाठवायचा, शिवाजीकडे पाठवायचा बोलणी करण्यासाठी आणि गोड बोलून शिवाजीला वाईला आणायचं आणि समोर आणून दगाफटका करून त्याला ठार मारायचं, असं अफजल खानाने ठरवलं. आणि आपला हेबीज म्हणून त्याने अत्यंत विश्वासू, अत्यंत धूर्त, कपटी आणि थोडासा काय असते, वकील म्हटल्यानंतर सगळं आलं, तो काय असतो, सभ्य लबाड असतो. आणि त्यानुसार त्यांनी कृष्णाजी भास्कर यांची निवड केली आणि त्यांना महाराजांशी बोलणी करायला प्रतापगडाच्या दिशेने रवाना केला. त्याचवेळी एक प्रसंग असा घडला. 5 सप्टेंबर 1959 महाराजांची पत्नी सईबाई राणीसाहेब यांचा दुःखद निधन झालं. आणि हे निधन झाल्यामुळे महाराज अत्यंत दुःखी झाले. पण तो विषाचा प्याला त्या साक्षात शंकरानेच प्यावा. महाराजांनी ते विष गिळलं. त्याचं संपूर्ण लक्ष स्वराज्याकडे होतं. या राक्षसाला ठार करायचा आहे आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं महाराजांनी. ते दुःख गिळलं. बघा, हे होत असताना प्रतापगडावरती जे मावळे होते ना, आता प्रतापगडावरती महाराजांसोबत कोण कोण होतं, तर महाराजांसोबत आहे ना त्यावेळेस परत आहे ना हे सगळे म्हणजे आपण जे मागाशी नावं बघितली, नेताजी पालकरांना महाराजांनी काय सांगितलं होतं की जेव्हा राजगडावर होते तेव्हाच त्यांना आदेश दिला होता की तुम्ही घाटमाथ्यावर थांबायचं, माझे आणि अफजलची जेव्हा भेट होईल तेव्हा तुम्ही काय करायचं, घाटमाथ्यावरून तू आक्रमण करायचं आणि ह्या अफजलच्या फौजेचा संपूर्णपणे फडशा पाडायचा. आणि महाराज जेव्हा राजगडावर होते तेव्हाच त्यांनी एक पत्रवली जासूस पाठवली होती. कुणाला, तर हे रघुनाथ पंत त्यावेळेस राजगडावर नव्हते, ते कुठे होते, कोकणात होते. तर त्यांना आणि त्र्यंबक भास्कर आणि रघुनाथ पंत यांना तातडीने प्रतापगडावर
बोलवण्यासाठी महाराजांनी जासूद पाठवला होता. आणि त्याचबरोबर महाराजांचे चुलत भाऊ होते बाबाजीराजे भोसले. या बाबाजीराजे भोसलेंनी सुद्धा ताबडतोब प्रतापगडावर यावं अशा प्रकारचे त्यांना पत्र पाठवण्यात आली होती. आणि त्यानंतर महाराज प्रतापगडावरती आले होते. प्रतापगडाच्या दिशेने आज मावळ खोऱ्यातील सगळे जे मावळे होते हजारोच्या संख्येने मावळ्यांना घेऊन आता आपले हे देशमुख होते, शूरवीर पराक्रमी हे मराठे सगळे प्रतापगडाच्या दिशेने त्यांनी कूच केली. त्यामध्ये कान्होजी जेदे कान्होजी जेदे होते, यशवंतराव पासलकर होते, बाजी जेदे असे शूरवीर पराक्रमी म्हणजे डमढेरे तुमचे बांधल नंतर म्हणजे हे सगळे शूरवीर पराक्रमी हे सगळे शूरवीर पराक्रमी हे जे मावळे होते ते महाराजांच्या दिशेने महाराजांना भेटण्यासाठी प्रतापगडावरती निघाले. प्रतापगडावरती जोपर्यंत हे सगळे देशमुख गडावर आले नाहीत ना तोपर्यंत प्रतापगडावरती एक चिंतेचं वातावरण होतं. तानाजी असतील, तानाजी यसाजी ही जी मंडळी होती महाराजांबरोबर अगदी सावलीसारखी राहत होती. मानकोची 10 तोंडे असतील, परत मग हे पंत मंडळी सगळी होतीच. ही सगळी मुत्सद्दी मंडळी त्यांच्यासोबतच होती. सगळे काळवंटले होते, त्यांची चेहरा काळवंटले होती, चिंताग्रस्त होती. परंतु जेव्हा हजारो मावळे आणि सगळे हा खोपडे सोडला तर सगळे देशमुख जेव्हा मावळे हजारोंच्या संख्येने प्रतापगडावर आले तेव्हा महाराजांना फार आनंद झाला. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद उत्सव म्हणजे एक प्रकारचा आनंद उत्सवच त्या ठिकाणी निर्माण झाला की आता आपण एकवटलोय, बळ एकवटलंय आणि संपूर्ण मावळ खोरा आज आपल्या सोबत आहे. आणि आपण अफजल खानाला नक्की आपण काय करू, त्याचा फाडसा पाडू, त्याचा पुतळा नक्कीच आपण फाडू, याचे म्हणजे शाश्वती याचा एक ठाम निर्धार मनाशी महाराजांनी त्यावेळेस केला. त्याचवेळी इकडे अफजल खानाचा वकील प्रतापगडावर येतोय म्हटल्यानंतर प्रतापगडावर त्याची संपूर्ण राहण्याची चांगली व्यवस्था करण्यात आली. त्याला आदरपूर्वक सन्मानाने गडावर आणण्यात आलं. गडावर तो आला, महाराजांच्या समोर तो जेव्हा आला तेव्हा महाराजांना त्याने नमस्कार घातला. आणि महाराज आणि हा जो अफजल खानाचा जो वकील आहे कृष्णाजी भास्कर या दोघांमध्ये चर्चा झाली. चर्चा काय झाली तर त्याच्यामध्ये हा वकील अत्यंत धूर्त आहे आणि लबाड आहे, असलाच पाहिजे, वकील आहे तो. त्याने काय केलं, महाराजांना सांगितलं की अफजल खान हा तुम्ही अफजल खान साहेबांविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती आहेच. ते तुमच्या वडिलांसमान आहेत आणि वडिलांसोबत त्यांनी काम म्हणजे पराक्रम गाजवलेले आहेत. त्यांच्या म्हणजे तुमच्याविषयी त्यांच्या मनामध्ये प्रेम आहे. आणि तुम्ही काय करा, त्यांच्या भेटीसाठी वाईला चला आणि वाईच्या भेटीला आलात की तुम्हाला तुमची जहागिरी हे किल्ले हे सगळं तुम्हाला देऊन टाकण्यात येईल. कोकण भागसुद्धा तुमच्या ताब्यात देण्यात येईल. तर तुम्ही काही करून काय करा, वाईला अफजल खान साहेबांना भेटायला वाईला चला. म्हणजे कृष्णाजी भास्कराला खानाने जे शिकवून पाठवलं होतं तेवढंच तो बोलत होता. हात जोडून महाराजांना विनंती करत होता, थोडंसं खानाची भीती दाखवत होता आणि खानाला सांगत होता की काही करून तुम्ही काय करा, खान साहेबांची भेट घ्यायला वाईला चला. आणि मग जाता जाता त्यांनी काय केलं, खानाचं पत्र महाराजांना दिलं. आणि खानाचं पत्र मिळाल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी ह्या कृष्णाजी भास्करांना नेण्यात आलं. कृष्णाजी भास्कर गेल्यानंतर महाराजांनी लगेच आहे ना आपल्या मुत्सद्दी मंडळींना आपल्यासोबत बोलवलं आहे ना. मग त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची व्यक्ती म्हणजे या ठिकाणी जर कोणी असेल तर जसं तोडीस तोड, त्या वकिलाला तोड म्हणून महाराजांनी जो निवडलेली व्यक्ती होती ती व्यक्ती आणि सगळे मुत्सद्दी व्यक्ती म्हणजे मोरोपंत असतील, निळोपंत असतील, सोनोपंत असतील, नंतर हे जे मानकोची 10 तोंडे असतील, नंतर तानाजी, यसाजी, सूर्याजी, हे सगळे मावळे आणि सगळे मुत्सद्दी लोक एकत्र बसली. आणि त्याच्यामध्ये एक वकील म्हणून ज्यांची महाराज निवड करणार होते ते होते म्हणजे कोण, गोपीनाथ पंत वकील, हे सुद्धा तिथे होते. आणि मग महाराजांनी ते पत्र काढलं आणि वाचायला सुरुवात केली. जेव्हा पंत वाचायला सुरुवात करतायत म्हणजे तेव्हा त्यावेळेस
सगळ्यांच्या मनामध्ये एक उत्सुकता होती की खानाने काय नक्की त्यात पाठवलं आहे. खान स्पष्ट सांगतोय. काय म्हणतो खान त्या पत्रात? खान असं म्हणतो की शिवाजीने काय केलं आहे की गुस्ताखी केलेली आहे आणि बादशाच्या विरोधात बंड केलेला आहे. आणि त्या बंडामुळे शिवाजीच्या ह्या बंडामुळे काय झालं आहे, तुमच्या बंडामुळे बादशाह अत्यंत नाराज झालेला आहे. तुमचं हे जे वागणं आहे ते वागणं म्हणजे बादशाच्या हृदयावरती बाणाचा घाव व्हावा अशा प्रकारचा घाव पडलेला आहे आणि त्याच्या वेदना बादशाला झालेल्या आहेत. तुम्ही आदिलशहाचे जे डोंगरी किल्ले घेतलेत त्याच्यामुळे बादशाह व्यतीत झालेला आहे आणि म्हणून मला आज इथे नामजाद केलेला आहे तुम्हाला समजवण्यासाठी. आणि तुम्ही बादशाला नाराज केलेला आहे. तुम्ही सिद्धी जंजिऱ्याचा जो सिद्धी आहे याच्यावर सुद्धा तुम्ही काय केलं, आक्रमण केलं, त्यामुळे तोही नाराज आहे. तुम्ही भिवंडी आणि कल्याण जिंकून घेतलं, तिथल्या मुसलमानांवरती तुम्ही काय केलं, त्या ठिकाणी आक्रमण केलं, त्यांचे घरदारं उद्ध्वस्त केली, त्यांची संपत्ती लुटली आणि त्यामुळे बादशाह आदिलशहा अत्यंत नाराज आहे तुमच्यावरती. तुम्ही जावळी जिंकली, जावळीवरती कब्जा केला आणि जावळीवर कब्जा केल्यामुळे प्रतापराव मोरे आज आमच्या सोबत आहेत, ते सुद्धा तुमच्यावर नाराज आहेत. हे जावळीसह तुम्ही संपूर्ण जिंकलेला प्रदेश मला देऊन टाका, आदिलशहाच्या ताब्यात देऊन टाका आणि तुम्ही शरणागती पत्करा, मला भेटायला वाईला या. माझ्या दरबारामध्ये असणारे, माझ्यासोबत असणारे जे सरदार आहेत, मग ते ना अंकुश खान असेल, पैलवान खान असेल, पुसे खान असेल, याकूब खान असेल, हे सरदार मला सांगत आहेत की शिवाजी महाराजांवर आक्रमण करा आणि शिवाजी जिथे असेल तिथे जाऊन त्याचा बंदोबस्त आपण करूया, त्याच्या विरुद्ध लढाई करा आणि त्याला पकडा किंवा ठार मारा. परंतु मला तुमच्याविषयी आदर आहे, मला तुमच्याशी लढाई करायची नाही, असं तो शेवटी म्हणतो त्या पत्रामध्ये. म्हणजे ते पत्र पूर्ण वाचल्यानंतर सर्वांच्या महाराजांच्या एक गोष्ट लक्षात आली. त्या पत्राचा सारांश होता असा की संपूर्ण स्वराज्य हे आदिलशहाला देऊन टाकायचं आणि शरणागती पत्करायची. महाराजांच्या लक्षात आलं की किती धूर्त आहे हा, है ना. आणि मी जर याला शरण गेलो तर हा दगाफटका करणार. कारण ताजं उदाहरण होतं, है ना, शेरेपठणचा जो त्या ठिकाणचा जो राजा होता, हिंदू राजा होता, आणि त्याने काय केलं, तो म्हणजे किल्ला ताब्यात येत नाही. राजा त्या ठिकाणी काय करतोय, झुंजतोय म्हटल्यानंतर त्यांनी काय केलं, तहाची बोलणी केली. तहासाठी त्याला छावणीत बोलवलं आणि त्या कस्तुरी रंगन राजाला त्याने दगाबाजी करून त्या राजाचा खून केला. बोलवलं कशासाठी? तहासाठी. बरं, बोलवत असताना काय सांगितलं, जीवाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची शाश्वती, याचा विश्वास दिला. म्हणजे अल्लाची आणि कुराणाची शपथ घेऊन त्याने राजाला काय दिला होता, शब्द दिला होता की तुझ्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही. तरी सुद्धा भेटीला आलेल्या त्या राजाला त्यांनी काय केलं, दगाफटका करून मारलं. ही घटना वर्ष दीड वर्षापूर्वीची होती, ताजी होती. महाराज त्यामुळे सतेज होते, सतर्क होते. आता याला उत्तर देण्यासाठी महाराजांना एक असा व्यक्ती हवा होता जो हरहुन्नरी असेल, हुशार असेल, नंतर थोडासा चतुर असेल, बहुगुणी असेल आणि बुद्धिवान असेल आणि थोडासा बघा सभ्य आणि लबाड, हे गुण त्या वकिलामध्ये असलेच पाहिजे. आणि असा व्यक्ती महाराजांनी निवडला जो महाराजांच्या अत्यंत निष्ठा, म्हणजे महाराजांविषयी त्याला फार निष्ठा होती, जिव्हाळ्याचे होते, गौरवाचे संबंध होते. आणि असा हा निष्ठावंत व्यक्ती महाराजांनी निवडला. त्याचं नाव होतं गोपीनाथ पंत बोकील. त्यांना गडावर सर्वजण त्यांना काय म्हणत, पंताजी काका म्हणून त्यांना हाक मारत. अत्यंत हुशार, बुद्धिवान, चतुर आणि थोडेसे सभ्य लबाड असे हे वकील महाराजांनी निवडले. आणि महाराजांनी संपूर्ण म्हणजे त्यांच्याबरोबर सगळी चर्चा वगैरे केली. महाराजांनी त्या ठिकाणी कशा प्रकारचं उत्तर द्यायचं वगैरे, खानाला कसं खेळवायचं आणि खानाला कसं जावळीला आणायचं, अशी संपूर्णपणे विवरचना आणि चर्चा वकिलांशी केली. एकांतात दोघांची चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा हा कृष्णाजी भास्कर महाराजांना भेटायला आला, तेव्हा महाराजांनी काय केलं, त्यांच्याशी पुन्हा चर्चा केली. आणि चर्चा करताना महाराजांनी आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडलं. महाराज म्हणाले की ह्या अफझल खान साहेबांनी माझ्यावरती फार मोठा उपकारच केला आहे.
उपकार केला आहे की फक्त किल्ले द्यायचे आहेत आणि प्रदेश देऊन टाकायचा, म्हणजे माझा जीव वाचणार आहे, म्हणजे माझ्यावरती एक प्रकारचा उपकारच केला आहे. परंतु मी आदिलशाही बादशाहशी केलेले जे गुन्हे आहेत ते एवढे मोठे आहेत की अफजल खान साहेब मला माफ करणार नाहीत. मला त्यांची फार भीती वाटते. त्यांनी कर्नाटकातील सगळ्या राजांचं पानिपत केलं, म्हणजे सगळ्या राजांना त्यांनी हरवलं. पानिपत हा शब्द आत्ताच आहे बरं. म्हणजे एक प्रकारे काय केलं, सगळ्या राजांचं काय केलं, नष्ट केलं आणि सगळ्या राजांना आदिलशहाच्या आधिपत्याखाली आणलं. आणि असे हे पराक्रमी, अत्यंत वीर पराक्रमी खान साहेबांसमोर मी काय, एरवी त्यांच्या नजरेला नजर भिडवणे सुद्धा मला शक्य नाही. मी अत्यंत घाबरलो आहे. त्यांचा पराक्रम आणि त्यांची देह बोली, त्यांची ताकद आणि त्यांची फौज, हे सगळं बघितल्यानंतर मी अत्यंत भयभीत झालो आहे. मला अत्यंत भीती वाटत आहे. तुमचं कालचं पत्र बघितल्यापासून, वाचल्यापासून आणि खान साहेब जेव्हापासून वाईत आले तेव्हापासून माझी झोप उडाली आहे. इतकं विनवणी आणि विनंती आणि इतकी दयनीय अवस्था करून महाराजांनी त्या कृष्णाजी भास्करासमोर भीती व्यक्त केली. परंतु कृष्णाजी भास्कर सुद्धा फार मोठा तयारीचा माणूस. तो म्हणत होता, नाही राजासाहेब, नाही महाराज, तुम्ही एकदा तरी काय करा, काही करा, पण तुम्ही खान साहेबांना भेटायला वाईला यायलाच हवं. मग शेवटी महाराज पुन्हा एकदा त्यांना म्हणाले की नाही, मला खूप भीती वाटते. खान साहेबांनी इथे जावळीत यावं. जावळीत खान साहेब आले तर माझी भीती कमी होईल आणि ते येता क्षणी माझ्याजवळची खंजीर आहे ना, मी काय करेन, त्यांच्या पायाजवळ ठेवीन. तलवार मी त्याच्या शस्त्र त्यांच्या पायाजवळ ठेवीन. त्यांची मी सेवा करेन. त्यांनी माझे बोट पकडून आदिलशहाकडे, बादशाहकडे मला त्यांनी घेऊन जावं. मी संपूर्ण किल्ले आणि जावळी ही संपूर्णपणे बादशाहला देऊन टाकायला मी तयार आहे. परंतु अफजल खानाच्या, म्हणजे खान साहेबांच्या नजरेला नजर भिडवणं मला आता शक्य होणार नाही. मी अत्यंत भयभीत झालो आहे. असं सांगितल्यानंतर कृष्णाजी भास्करांना पटलं, शेवटी पटलं. ठीक आहे म्हटले. आणि मग मी म्हटले, माझा वकील तुमच्यासोबत पाठवतोय. आणि मग महाराजांनी गोपीनाथ पंत काकांना काय केलं, महाराजांनी त्यांच्याशी जाण्यापूर्वी एकांतात चर्चा केली आणि काहीही करून खानाला काही करून जावळीत आणा, मग बघू आपण त्याचं काय करायचं ते, एवढं काम तुम्ही करा. आणि ते खानासाठी एक पत्र दिलं. आणि ह्या कृष्णाजी भास्कराला महाराजांनी मान सन्मान, वस्त्र वगैरे देऊन मान सन्मानित केलं. आणि खानासाठी सुद्धा भेटवस्तू, नजराणा, हिरे मोती वगैरे असे मौल्यवान वस्तू महाराजांनी एक नजराणा म्हणून आणि दिला. आणि पोशाखसुद्धा खानाला दिला. आणि पंताजी काका आणि खानाचा वकील महाराजांचा निरोप घेऊन निघाले. कुठे निघाले तर महाराजांचं म्हणजे वाईच्या दिशेने निघाले. आता वाईच्या दिशेने जेव्हा ते निघाले तेव्हा सगळ्यांच्या मनामध्ये एकच आहे ना, त्या ठिकाणी एक भीती होती, काय होईल आणि काय होईल, कसं याच्यातून ह्या स्वराज्य आणि शिवाजी महाराज सुखरूप कसे याच्यातून बाहेर निघतील हीच चिंता होती. आता संपूर्णपणे जो विषय होता तो आज कोणाच्या ह्याच्यात होता, तर तो पूर्णपणे पंताजी काका म्हणजे गोपीनाथ पंत काय करतात याच्यावर सगळं अवलंबून होतं. गोपीनाथ पंत आणि खानाचे वकील आहे ना, हे पसरणीचा डोंगर, तो डोंगरावर जेव्हा पोचले तेव्हा डोंगरावरून त्या खानाची आहे ना विशाल अशी ती फौज आणि छावणी दिसत होती, अगदी धडकी भरवणारीच. आणि मग प्रवास करत करत ते छावणीपर्यंत पोचले. छावणीमध्ये पोचल्या क्षणी आता पंताजी काका, गोपीनाथ पंत, वकील हे अत्यंत हुशार होते आणि अत्यंत बुद्धिमान होते, चौकश बुद्धीचे होते, हजरजबाबी होते. ते आहे ना खानाच्या वकिलांशी बोलतच आले होते ना. आणि आजूबाजूला चारी दिशेला त्यांची नजर भिरभिर करत होती. आजूबाजूला काय चाललंय, काय आहे बघत होते. तर आजूबाजूला संपूर्ण जिकडे बघावं तिकडे छावण्या होत्या. छावण्यामध्ये काय, तलवारी, तलवारी असतील, ढाल असेल, धनुष्य बाण असतील, छोट्या मोठ्या असंख्य तोफा असतील, चाकर नोकर असे हजारो लोक, अनेक सरदार आणि कापड लत्ता, दारुगोळा,
शस्त्रसाठा हे सगळं बघितल्यानंतर पंताजी काकांना धडकीच भरली. आता कसं व्हायचं महाराजांचं आणि स्वराज्याचं कसं व्हायचं. आणि दुसऱ्याच बाजूला काय होतं, एक बाजार भरला होता की ज्या बाजारामध्ये त्या लोकांसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या चीज वस्तू होत्या आणि हिरे जवाहरात विकणारे व्यापारी सुद्धा होते. हिरे मोती माणिक विकणारे व्यापारी सुद्धा त्या ठिकाणी आले होते. आणि या सगळ्यांना खात्री पटली होती की शिवाजी महाराजांचा पराभव होणार आणि आपण त्या ठिकाणी व्यापार करण्यासाठी जाऊया, आपलाही धंदा होणार. अशा हिशोबाने सगळे व्यापारी सुद्धा खानासोबत आले होते. खान सुद्धा उत्सुक होता की शिवाजी काय म्हणतोय हे ऐकण्यासाठी. लगेच खानाने काय केलं, आपल्या वकिलाला बोलवलं. कृष्णाजी भास्कर खानाजवळ गेले आणि खानाजवळ जाता क्षणी त्यांनी काय केलं, त्यांनी खानाजवळ गेल्यानंतर खानाने विचारलं काय झालं, हकीकत सगळी सांगितली. खानासमोर ह्या कृष्णाजी भास्करांनी संपूर्ण हकीकत त्या ठिकाणी सांगितली. शिवाजी कसा दयनीय झाला आहे, कशी त्याची झोप उडालेली आहे, खान साहेबांची ताकद, खान साहेबांच्या फौजेची ताकद, हे सगळं आठवून तो इतका घाबरला आहे की रात्रीची त्याची झोप उडाली आहे. तो अत्यंत घाबरला आहे. तो अत्यंत विनंती करत आहे की खान साहेबांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये जावळीला यावं. मी खान साहेबांच्या नजरेला नजर भिडवू शकत नाही, एवढी माझी ताकद नाही, माझी हिंमत नाही, असं तो विनंती करत आहे. हे सगळं ऐकल्यानंतर खानाला फार बरं वाटलं, कारण खानाची कमजोरी काय होती, तो त्याच्या ताकदीवर त्याला फार घमंड होता. आणि दुसरी कमजोरी काय होती, तो स्तुतीप्रिय होता. त्याची स्तुती केली की त्याला फार आनंद व्हायचा. फौजेवर, ताकदीवर आणि स्तुती ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याची कमतरता. आणि धनदौलत वगैरे ह्याची पण त्याला फार लालसा होती. शिवाजी महाराजांनी नजराना आणला होता. तो नजराना जेव्हा दोघांची भेट झाल्यानंतर त्यांनी शिवाजींच्या वकिलाला पेश किया जायचं फरमावलं, तर शिवाजी महाराजांचे वकील या खानासमोर आले. आणि खानासमोर आल्यानंतर असे म्हणतात ना, म्हणजे मान खाली करतच मुजरा करत कुर्णिसात करतच ते आपले पंताजी काका खानासमोर गेले. आणि खान साहेबाला त्यांनी काय केलं, जे नजराना आणला होता ते नजराना त्यांना पेश केला. हिरे मोती जे काय होते ते आणि वस्त्र त्यांना पेश केली. खानाने ते बघितलं. खान खूप खुश झाला की एवढे मौल्यवान रत्न आपल्याला त्यांनी पाठवलेले, शिवाजींनी पाठवलेले आहेत. शिवाजी खरंच घाबरला की काय, नाही असा त्याच्या मनात पण विचार निर्माण झाला. आता खान साहेब आमचा राजा दयनीय आहे, अत्यंत घाबरला आहे. आणि तुमचं हे सगळं वैभव, तुमची ही ताकद, तुमची ही फौज अफाट आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर ते अत्यंत भयभीत झालेले आहेत. आणि तुमची कृपा त्यांच्यावर व्हावी. शहाजी राजे जसे वडील आहेत त्या वडिलांप्रमाणेच तुम्ही शिवाजी महाराजांसाठी आहात, असं शिवाजी महाराजांचं म्हणणं आहे. शिवाजी महाराज आपणास खूप मानतात. शिवाजी महाराज आपल्या ताकदीला ओळखून आहेत. कर्नाटकामध्ये आपण जो पराक्रम गाजवला आहे त्या पराक्रमाला ते जाणतात. तुमच्याविषयी त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका नाही, परंतु तुम्हाला ते खूप घाबरतात. त्यांची फार इच्छा आहे की खान साहेबांनी जावळीत यावं आणि त्यांनी जे गुन्हे केले आहे त्या गुन्ह्याला माफी द्यावी, जीवदान द्यावं शिवाजी महाराजांना. शिवरायांना, आमच्या शिवाला, आमच्या राजाला तुम्ही जीवदान द्यावं. आमचा राजा तुम्हाला सगळे किल्ले आणि जावळी सगळं द्यायला तयार आहे, फक्त तुम्ही जावळीत यावं. त्यांचं बोट पकडून तुम्ही त्यांना आदिलशहाकडे न्यावं. अशी सगळी विनंती आहे ना, अगदी चेहऱ्यावरती अत्यंत दुःखी अशी परिस्थिती, जी परिस्थिती आहे ती चेहऱ्यावर पण दिसली पाहिजे. आणि तशा प्रकारचं शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे सगळे मावळे सवंगडी अत्यंत अभिनयामध्ये एक्सपर्ट होते. अत्यंत प्रभावशाली अभिनय ते करत होते. आणि तो अभिनय त्यांनी केला. आणि खानाला महाराजांचं पत्र दिलं, ज्या पत्रामध्ये महाराजांनी तेच सर्व की खान साहेब तुम्ही माझ्या वडिलांसारखेच आहात, वडिलांसमान आहात. तुमची मला खूप भीती वाटते. तुमचा मी पराक्रम ऐकलेला आहे, बघितलेला आहे. आणि तुम्ही कर्नाटकात जो पराक्रम गाजवला त्या कर्नाटकातली पराक्रमाचा प्रभाव, तुमची ताकद, तुमचं फौज, सैन्य, हे सैन्य ताकद, हा सैन्य सागर, ह्या सगळ्यांसमोर मी काय हो, आणि माझी ताकद ती काय. मी अत्यंत घाबरलो आहे. तर माझी विनंती आहे की आपण काय करावं, जावळीला माझ्या भेटीसाठी यावं. आपली भेट जेव्हा होईल तेव्हा मी माझी कठार, माझी तलवार तुमच्या समोर ठेवीन. तुम्ही मला काय करा, अभयदान द्या, जीवदान द्या. मी माझे सगळे किल्ले, जावळी सगळं तुम्हाला मी देऊन टाकेन. आणि मग तुमचा हात धरून
तुम्ही माझा हात धरून मला काय करा बादशाह वगैरे हे सगळं पत्रात त्यांनी लिहिलेलं होतं. बादशाह ह्या खानाला पत्र आपल्या पंताजी काकांनी, गोपीनाथ पंत बोकील यांनी ते पत्र खानाला दिलं आणि खानाची त्या ठिकाणी रजा घेतली आणि खानाची परवानगी घेऊन आपले वकील जेव्हा बाहेर आले, म्हणजे त्यांची राहण्याची व्यवस्था तिथे केली होती. वकील आपले अत्यंत धूर्त होते आणि चौकस बुद्धीचे होते. ते लगेच काय गडावर आले नाहीत. ते काय केले, तिथंच थांबले, छावणीत थांबले. मग छावणीत थांबल्यानंतर त्यांनी काय केलं, जितके मराठी सरदार होते, काही बादशाच्या मर्जीतले होते, काही निष्ठावंत होते, काही धूर्त होते, काही लबाड होते, काही काय म्हणतात त्याला आहे ना, ते स्वार्थी होते. अशा लोकांना त्यांनी गपचूपपणे भेट घेतली सगळ्यांची. मग कुणाला पैसे दिले, कुणाचं पैशाचं आमिष म्हणजे पैसे दिले, कुणाला नजराणा पेश केला आहे ना, कुणाला मौल्यवान रत्न वस्तू दिल्या आणि महाराजांच्या बाबतीत त्यांचं मत काय आहे आणि खानाच्या मनामध्ये शिवाजी महाराजांच्या बाबतीत काय मत आहे हे जाणून घेतलं. हे अत्यंत महत्त्वाचं होतं. 2 कामं त्यांना करायची होती. एक, खानाला जावळीत आणणे आणि दुसरं, खानाच्या मनात काय कपट आहे हे जाणून घेणं. ह्या 2 गोष्टी करायच्या होत्या. खान बऱ्यापैकी तयार झाला होता जावळीला येण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, खानाचे जेव्हा खानाचं महाराजांविषयी काय मत आहे हे जेव्हा लोक तिथे सरदार दबक्या आवाजात सांगत होते की खान अत्यंत शूरवीर पराक्रमी आहेत आणि बादशाहविरुद्ध जर बंड करणाऱ्या व्यक्तीला ते सोडत नाहीत, गद्दाराला क्षमा करत नाहीत आणि काफर राजाला तर ते ठारच मारतात आणि मग शिवाजी महाराजांची पण तीच अवस्था होणार. ही बातमी जेव्हा त्यांना कळाली की खानाच्या मनात काय आहे, तर वाईला आणायचं, गोड बोलून आणायचं, तहाची बोलणीसाठी बोलवायचं आणि एकांतात बोलवून शिवाजीला ठार मारायचं. हे खानाच्या मनात आहे. हे जेव्हा आपल्या पंताजी काकांना कळालं तेव्हा पंताजी काकांना फार धक्काच बसला. त्यांचं म्हणजे रात्र त्यांनी अशी त्यांना रात्री झोपच लागली नाही. चिंतेमध्ये रात्र गेली आणि मग सकाळी पहाटे लगेच त्यांना उठल्यानंतर खानाची त्यांनी काय घेतली, खानाला भेटले, त्यांची परवानगी घेतली खानाची आणि खानाची परवानगी घेऊन तातडीने वकील आपले पंताजी काका प्रतापगडाच्या दिशेने निघाले. आता प्रतापगडावरती महाराज आतुरतेने वाट बघत होते पंताजी काकांची. कारण पंताजी काकांनी जी 2 कामं जी होती ना, की शत्रूच्या गोटात आपल्याविषयी असणारं मत आणि अफजलला जावळीत आणायचा, ह्या 2 गोष्टी. धावत पळतच का होईना, धावत पळत का, कारण पंताजी काकांना खूप घाबरले पण होते की त्याचा हेतू आहे तो वाईट होता अफजलचा महाराजांविषयी. धावत पळत महाराजांना भेटायला आले. महाराजांसमोर गेल्यानंतर पंताजी काकांनी संपूर्ण हकीकत सांगितली की असं असं झालं आहे. तिथे खान तयार झालेला आहे, जावळीला यायला तयार झाला आहे आणि जावळीला यायला तयार झाल्यानंतर आले म्हटल्यानंतर महाराजांना आपण अर्धी लढाई जिंकलो असं, परंतु खान कपटी धूर्त आहे, तुमच्याविषयी त्याचं मत वाईट आहे, तुम्हाला कपटाने तो काय करू दगाबाजी करून येणार, तुम्हाला गोड बोलून तो भेटीसाठी बोलवून तुम्हाला तो ठार मारणे हाच त्याचा हेतू आहे. आणि मग शेवटी रात्र झाली, म्हणजे थोडासा प्रवास करून आलेले व्यक्ती, थोडासा विश्रांती वगैरे, आणि मग संध्याकाळी रात्रीच्या वेळेला पुन्हा पंताजी काकांना महाराजांनी बोलवून घेतलं आणि दोघांनी परत सविस्तर चर्चा केली. आणि त्या चर्चेमध्ये संपूर्ण हकीकत ह्या पंताजी काकांनी शिवाजी महाराजांना सांगितली आणि महाराजांना सांगितलं, मी त्या खानाला जावळीत आणतो, तुम्ही एकांगी करून खानाला ठार मारणे. बघा पंताजी काका एक वकील काय सांगतायत, महाराजांना फार आश्चर्य वाटलं की काय, खानाला एकाकी असं धरायचं आणि त्याला मारायचं, मारा ठार. ते फार बरं वाटलं आहे की नाही, खरंच. आणि महाराजांच्या मनात सुद्धा तेच होतं की ह्याचा कोतळा काढायचा, ह्याला ठार मारायचा. तर अशा प्रकारे हे सर्व प्रकार घडला. आणि संपूर्ण जर प्रतापगडाचा विचार केला तर एक एक दिवस आहे ना, अगदी एक एक वर्षासारखा होता. उत्साह होता, ऊर्जा संचारली होती, लढण्यासाठी मनगटं सळसळत होती, पण दुसऱ्या बाजूला भीतीही होती. हे नाही, खान काय दगाबाजी करेल, कोणालाच काही त्या विषयावरती बोलता येईना, सांगता येईना, पण लढणं सर्वांनी ठरवलं होतं.
तर पुढे काय झालं, हा प्रतापगडाचा रणसंग्राम काय होता, कसा झाला, आणि शिवाजी महाराजांनी ह्या खानाचा, राक्षसी प्रवृत्ती असलेला खानाचा, महिषासुराचा कोतळा कसा बाहेर काढला, आपण या पुढच्या भागात बघूया. इथं थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान.